2 दिवसांपूर्वी सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाई येथे वाघाच्या हल्ल्यात 4 निष्पाप महिलांचा बळी गेला आणि 3 महिला या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या। यानंतर नागरिकांमध्ये भीती आणि रोष निर्माण झाला। त्याचे पडसाद उमटताना दिसताच वन विभागाने तातडीचे पाऊल उचलत प्रधान मुख्य वन संरक्षक यांच्याकडून वाघिणीला जेरबंद करण्याकरिता परवानगी मागितली। या वाघिणीला जेरबंद करण्याकरिता युद्ध पातळीवर 20 अत्याधुनिक ट्रॅप कॅमेरे तर 10 मोशन सेन्सर कॅमेरे बसविण्यात आले। तज्ञ डॉक्टर, ट्रँग्युलाइज टीम आणि कर्मचारी असा ताफा सतत वाघिणीला जेरबंद करण्याकरिता गस्त घालत होते। अखेरीस पवनपार तलावाजवळ ही वाघीण नजरेस पडली आणि शार्प शूटरने डार्ट मारून वाघिणीला बेशुद्ध केले। प्राथमिकदृष्ट्या ही तीच वाघीण असल्याचे सांगण्यात येत असले तरी कॅमेरे आणि DNA टेस्टद्वारे नेमकी तीच वाघीण आहे का याचा तपास आता वन विभाग करीत आहे। ज्या ठिकाणी 4 महिलांवर हल्ला करण्यात आला त्या ठिकाणी वाघिणीचे 4 बछडे निदर्शनास आले आहे।